श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज वाचा. स्वामी तुम्हाला न मागता देतील. चला तर बघूयात. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ दत्त अवताराचा तिसरा अवतार आहेत. भक्तांनी त्यांना ज्या स्वरूपात त्यांना पाहिले ते स्वरूपात त्यांनी दर्शन दिले. कुणाला विठू माऊलीचे दर्शन दिले, विठू माऊलीच्या रूपात दर्शन दिले, तर कुणाला भगवान विष्णूंच्या रूपात दर्शन दिले. श्री दत्त गुरु किंवा स्वामी समर्थ महाराजांना बळ मिळते. आपल्या जीवनात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टीतून सकारात्मकतेची एक किरण दिसते. सगळे मार्ग बंद झाल्यावर मार्ग दाखवण्याचा आपल्याला गरज आहे. मार्ग दाखवणाऱ्यांची गरज आहे. आपल्या गुरुची पाठबळ, आपल्या गुरुची हात आपल्यावरती आहे, तर सर्व गोष्टी अशक्यही शक्य होतील. गुरुचरित्र ग्रंथामध्ये खूप ताकद आहे की तुमच्या समस्यावर ही सेवा करू शकता. प्रत्येकांना असे वाटते की श्री गुरुचरित्र पारायण करावे वाटते, पण गुरुचरित्राचे नियम बघून आपण पारायण करत नाही. म्हणजे गुरुचरित्राचे नियम बघून आपण पारायण करायला घाबरतो किंवा घरामध्ये काही अडचणी असतात, म्हणून आपल्याला हे पारायण करता येत नाही. आपल्याला माहित आहे की आपण जर हे पारायण केला तर कशाचीच कमतरता भासणार नाही. गुरुचरित्र पारायण करणाऱ्या व्यक्ती खूप भाग्यवान असते. जर आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर गुरुचरित्रातील एक अध्याय दररोज वाचायचे आहे. 21 मार्च ते 10 एप्रिल पर्यंत हा अध्याय दररोज वाचायचे आहे. विश्वास ठेवून तुम्ही ही सेवा करा. तुम्हाला तुमच्या घरात आर्थिक स्थिती खूप सुधरेल. व सकाळी स्वच्छ होऊन स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि 18वा अध्याय वाचायचा आहे. म्हणजे गुरुचरित्रातील आपल्याला काय करायचं आहे, 18वा अध्याय वाचायचा आहे. ही ग्रंथ खूप पवित्र आहे. तुम्ही इथं तिथं करू नका. 18वा अध्याय तेवढं वाचायचे आणि परत ते काढून ठेवा तुम्ही. असं आहे. तुम्हाला 18वा अध्याय दररोज तुम्हाला वाचायचं आहे. सकाळी 7 ते 8 पर्यंत तुम्ही वाचून घ्या. तसं तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 4 ते 6 पर्यंत वाचलं तर खूपच उत्तम आहे. जर ज्यांना जमत नाही त्यांनी काय करायचं, सकाळी 8 वाजेपर्यंत पण आपण वाचू शकतो. तसंच आपल्याला काय करायचं, एक माळ जप करायची आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांची आपल्याला एक माळ जप करायची आहे. व मग तुम्हाला 18वा अध्याय वाचायचा आहे आणि तुमची मनोकामना बोलायची आहे. हे तुम्ही दररोज जर नित्यनियमाने केला तर स्वामी महाराज तुम्हाला कशाचीच कमी पडू देणार नाही. हा 18वा अध्याय वाचल्यानंतर नैवेद्य अर्पण करावं, आरती करा महाराजांची. काही तुम्ही नैवेद्यासाठी ठेवा, गूळ, साखर, दूध, साखर, काही तुम्हाला गोडेचा प्रसाद किंवा खडीसाखर, मिश्री असं काही तुम्ही ठेवलं तरी येते महाराजांच्या समोर नैवेद्य, आणि आरती करा. अशी महाराजांची सेवा करून पहा तुम्ही. हे कसं आहे, प्रकट दिनापासून म्हणजे आपल्याला काय करायचंय, तुम्ही हे 21 दिवसाची सेवा करून पहा. तुम्हाला खूप खूप महाराजांची अनुभूती येईल. तुम्हाला असं वाटेल की साक्षात महाराज तुमच्या सोबत आहेत. करून पहा. श्री स्वामी समर्थ.